हरिश्चंद्र वामन गणेश आदित्यनाथ मंदिर हे वाद्याला काय म्हणतात? सनई सनई. धार्मिक वाद्य धार्मिक वाद्य. सनई. किती वर्ष तुम्ही हे वाद्य वाजवता? हे वाद्य तरी आता माझं 48 पासून नंतरची मधली वर्ष जी गेली जवळजवळ 20च्या आत, म्हणजे 48ला जन्म आणि त्यानंतर 20 वर्ष धरा. 20 वर्षाच्या पुढे मी आत्तापर्यंत हे कमी जास्त चालूच आहे. म्हणजे वयाच्या 20 वर्षापासून तुम्ही हे सुरू वाजवता. केलं. हां. आणि हे वाजन तर तुम्ही वाजवताना होळीला म्हणून हां. यांच्या आजोबाकडून परवानगी घेऊन एक मजेत म्हणून गेलो. बरं बरं, हे उत्सवात कुठल्या उत्सवात हे तुम्ही वाजवता? आदित्यनाथ पालखी कार्यक्रम, लग्न समारंभ, बाकी हुरूस वगैरे हे सगळे, बाकी बरेच म्हणजे जेवढे जिथे कोण अपेक्षा करेल आपण त्या अपेक्षेच्या रीतीने वागत असतो. बरं, आता हे काळानुरूप हे वाद्य म्हणजे बंद पडलं. बळूच्या रत्नागिरी शहरात वगैरे हे वाद्य वाजवलं जात नाही. ही कला पुढे ठेवण्यासाठी आपल्यामध्ये कोणी आपण तयार केला आहे का? तयार करण्यासाठी आम्ही अपेक्षित बरंच बघतो, पण त्याला जो स्वर ज्ञान ज्याला म्हणतो, संपूर्ण वाद्याला कुठलेही वाद्य, हार्मोनियमात 4 लाईन आहेत. 4 लाईनीला सप्तक एकच राहतो, मंद्र, तीव्र, तार, खर्जा ही त्याची अर्थ आहे. त्यापर्यंत ह्या वाद्याला फक्त 7 स्वर आहेत आणि हे साध्या गावठी पिपीतला म्हणतात किंवा नाही, वर घ्या दाखवा. कोण पिपीतला म्हणतो, कोण फेपेरा म्हणतो, काय सनई नाव तिचं ठरलेलं. अगदी खापासून आम्ही माणसानं, एक माणसाने माझी एक असा प्रकार केला माझ्या सेम कपड्यामध्ये आणि मला दाखवला मोबाईल. हे म्हटलं तुम्ही कुठे होता? मी म्हटलं हे हार्मोनियमावरती मी असा नव्हतं. तर म्हटलं हे काय, हे मी चक म्हटलं का हा खाचा फोटो आहे. तो चालू मग चाट पडली. परंतु आम्ही ते, पण हे वाद्य हेवी आहे. हे वाद्य सामान्य म्हणजे संपूर्ण चौघड्यावरची जे आहे हे लो आहे, नॉर्मल आहे. ते वाजवणं सोपं आहे, पण हे कठीण आहे. हे हेवी आहे आणि हेवी असून इतके संपूर्ण स्वर पिकअप करायचे. 7 स्वरामध्ये 4 लाईनीचा प्रभाव कुठल्याही गाण्यातून ज्यावेळेस निघतो ते फक्त हे 7 स्वर, 7 स्वराचे 4 लाईनी केलेल्या, मंद्र, तीव्र, तार, खर्जा. त्याच्या बाकी वाद्याला ते, परंतु स्वर इतकेच आहेत. आणि ह्या स्वरांना तयार करायचं म्हटलं तर हे स्वर ओळखता आले पाहिजे. वाद्यातून आपला स्वर ज्या वेळेला बाहेर पडू शकेल त्यावेळेला तो स्वर गाण्याच्या स्वराला आणि आवाजाला जुळतो की न वेळी पिकअप होणं आणि ते करणं, म्हणजे त्याला स्वर ज्ञान हा अर्थ राहतो. आणि हा आता आम्ही ज्यावेळेला सुरुवातीला असंच एका ठिकाणी एका ऑपेरा हाऊसला तिकडे म्हणून हे होतं प्रोग्राम, तिथे मी गेलो असता आमचे भोगटे म्हणून होते. त्यामुळे मी फक्त नोटेशन काढलं. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.